जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर भारतामध्ये किंवा जे पटना आहे भारतामधलं, त्या ठिकाणी असणारे जे खान सर आहेत, फैजल खान यांची जी खान ग्लोबल अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या एरियामध्ये किंवा परिसरामध्ये आपण बघितलं तर गोळीबार झाला अशा प्रकारची एक, किंवा आपण बघितलं तर दोन गटांमध्ये दोन जे कोचिंग क्लास आहेत, एक रोशन ज्यांचा आपण बघितलं तर ज्ञानबिंदू अकॅडमी आणि जी फैजल खान यांची जे खान ग्लोबल अकॅडमी आहे, यांच्यामध्ये एक इंटरनल वाद झाला आणि तो कशाप्रकारे चावाठ्यावरती आणला गेला ते आपण बघितलं. त्या ठिकाणी ज्ञानबिंदूचे जे रोशन सर आहेत त्यांना अटक झाली आणि आपण बघितलं तर त्यांनी असं म्हटलं की जे खान सर आहेत त्यांचे जे सिक्युरिटीज आहेत त्यांनी गोळीबार केला आणि हे खान सरांच्या माध्यमातून घडवलं गेलं अशा प्रकारे त्यांनी आरोप केला आणि पुन्हा एकदा खान सरांना तशा प्रकारची अटक केली जाईल अशा काही बातम्या आपण टी व्हीवरती किंवा न्यूज चॅनलवरती बघत आहोत. आपण जर बघितलं तर खान ग्लोबल अकॅडमी ही जी अकॅडमी आहे, या अकॅडमीच्या माध्यमातून नुकताच जो बिहारमध्ये जी पोलीस भरती झाली, या पोलीस भरतीमध्ये 18,000 पैकी 12,000 जे विद्यार्थी आहेत, जे युवक निवडले गेलेले आहेत, जे सिलेक्ट झालेले आहेत, ते या खान ग्लोबल अकॅडमीमधून अतिशय म्हणजे आपण बघितलं या ग्लोबल खान अकॅडमीची जी खासियत आहे, अतिशय कमी खर्चामध्ये ऑनलाईनमध्ये ज्या 200, 250, 300 रुपयाच्या बॅचेस आहेत 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी, या बॅचेसच्या माध्यमातून जो गरीब विद्यार्थी आहे, ज्याला खऱ्या अर्थानं नोकरीची गरज आहे, जो खऱ्या अर्थानं कष्ट करण्यासाठी तयार आहे, अशा विद्यार्थिनीची जी प्रचंड मोठी जी शक्ती आहे ती या ग्लोबल अकॅडमीच्या माध्यमातून सक्सेस होताना आपण बघितलेलं आहे. आपण बघितलं तर या ठिकाणी जे आहे तर मोर ट्रस्टेड लर्निंग अकॅडमी निर्माण करण्याचं काम या खान सरांनी या पटनामध्ये केलेलं आहे. आणि आपण बघितलं तर जे खान सर आहेत ते आपण बघितलं त्यांची जी खासियत आहे तर ते अतिशय कमी खर्चामध्ये जे आहे ते या ठिकाणी हे जी टीचिंग आहे, ही जी कोचिंग आहे ती विद्यार्थ्यांना देत असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर जे गरीब विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी जे शिकण्यासाठी येतात ते कशाप्रकारे त्या ठिकाणी स्ट्रगलिंग करतात ते देखील आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर हे जे पेपर आहेत ते या ठिकाणी जो नीटचा पेपर आहे तो या ठिकाणी फुटला गेला आणि त्यानंतर जे खान सर आहेत त्यांनी काही रिॲक्शन दिल्या. त्यानंतर ज्या पत्रकार आहेत अंजना ओम कश्यप यांनी त्यावरती एक रिॲक्शन दिली आणि त्यानंतर हा जो वाद आहे तो पुढे आला आणि आज आपण बघितलं तर ही खान सर यांना अटक करण्याचं जे एक वेगळं षडयंत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे. ज्या माणसानं कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म दिला, ज्या माणसानं कमी स्पीडमध्ये गव्हर्मेंट खात्यामध्ये चांगल्या प्रकारच्या व्यक्तिमत्व घडवून दिले, ज्या व्यक्तीनं गरिबांसाठी अशा प्रकारच्या कोर्सेसच्या माध्यमातून निर्माण होणारं जो उत्पन्न आहे ते हॉस्पिटलसाठी वापरलं आणि अशा प्रकारची जी व्यक्ती आहे ती देशातल्या विद्यार्थ्यांकडे एक आशेने बघते. एक आपलं सक्सेसचा सुयोग्य मार्ग, कमी पैशामध्ये सक्सेसचा जीवन मंत्र जे विद्यार्थी अनुभवतात त्या विद्यार्थ्यांचं एक आधारस्थान, आश्रयस्थान किंवा खऱ्या अर्थानं करिअरचं एक क्षेत्र म्हणून खान सरांकडे संपूर्ण भारतातील लोक जे आहेत ते बघताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या व्यक्तीचं खच्चीकरण करणं, अशा प्रकारच्या व्यक्तीला एका षडयंत्रामध्ये अडकवणं आणि हे जे क्लासेस आहेत ते बंद पाडणं आणि पुन्हा एकदा आपली जी परंपरागत मानसिकता जी आहे, आम्हीच फक्त शिक्षणाचे सर्वेकर्ते आहेत, अशा लोकांची जी मानसिकता आहे ती मानसिकता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे जे क्लासेस आहेत जे बंद झाले तर जे प्रायव्हेट इतर जे क्लासेस आहेत त्यांचे जे भाव आहेत ते गगनाला भिडतील आणि जो सामान्य विद्यार्थी आहे त्याला या ठिकाणी शिक्षण घेणं परवडणार आहे. आपण जर आज बघितलं, तुम्ही भारताच्या जगाच्या कुठल्याही कोण्याकोपऱ्यामध्ये असाल तरी देखील या ज्या ऑनलाईन बॅचेस आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि त्या ठिकाणावरून या कोपऱ्यातून बसून तुम्ही अशा प्रकारचं जे शिक्षण आहे ते उत्तम पद्धतीनं अगदी सखोल विश्लेषणाच्या माध्यमातून हे जे खान सर आहेत ते विद्यार्थ्यांना शिकवायचं काम करत असतात. आणि म्हणून या देशामध्ये अशा प्रकारच्या लोकांना कैद करणं किंवा अशा प्रकारच्या बातम्या
फैजल खान पकडला गेला, फैजल खान अशा प्रकारे या गोष्टीत अडकला गेला, अशा प्रकारच्या बातम्या जनमानसापर्यंत पोचवून अशा प्रकारच्या अकॅडम्या बंद करणं हे एक मोठं षडयंत्र आपल्याला या भारतामध्ये बघायला मिळतं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मित्रांनो आपण जर बघितलं तर यांना या गोष्टीचं हे नाही आहे की गलती हे नाही आहे की सरकार के खिलाफ वो बोलते. मग आपण बघितलं तर जे खान सर आहेत ते नेहमीच सरकारच्या वेगवेगळ्या चुकीच्या ज्या मांडण्या आहेत, ज्या निर्णय आहेत त्यांच्या विरुद्ध बोलत असतात. किंवा आपण बघितलं तर मुलांना फुकटमध्ये शिक्षण जे आहे किंवा कोचिंग क्लास आहे ते हे देत असतात. त्याचबरोबर गरीब लोक जे आहेत त्यांच्यासाठी हॉस्पिटल असतील ते खोलत असतात. त्याचबरोबर ह्यांना जे ह्या गोष्टींबद्दल या लोकांना आपण बघितलं तर दिक्कत नाही आहे, तर त्यांना दिक्कत आहे ती पेपर लीक, जो पेपर लीक होतो त्याच्याबद्दल या सिस्टीमला काय देणं घेणं नाही. त्याचबरोबर बेरोजगारी भारतामध्ये किती वाढलेली आहे याच्याबद्दल या लोकांना देणं घेणं नाही. त्याचबरोबर जे बावा बापू आपण बघितलं कशा प्रकारे पुढे येत आहेत त्यांबद्दल या लोकांना इथे देणं घेणं नाही आहे. त्याचबरोबर अतिशय टाकाऊ जी शिक्षा आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा प्रकारची सरकारची काही लोकं आहेत ती धडपडताना आपल्याला दिसतात, त्याच्याबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही. त्याचबरोबर तुम्हाला प्यायचं पाणी जरी नाही मिळालं तरी त्यांना काही देणं घेणं नाही आहे. आणि म्हणून या गोष्टींबद्दल सरकारला देणं घेणं नाही. पण जी व्यक्ती खऱ्या अर्थाने शिक्षण पोचवते, ज्या व्यक्तीनं झिरोपासून आपली हिरो बनण्याची लेवल स्वतःहून निर्माण केली, त्या व्यक्तीच्या कामाबद्दल या ठिकाणी या लोकांना जी आहे, या मानसिकतेला जी आहे ती मोठी, फार मोठी ही जी सिस्टम आहे या सिस्टमला मोठी दिक्कत आहे. आणि म्हणून आपण बघितलं तर या देशामध्ये अशा प्रकारचं जर मुस्लिम नाव जरी काही लोकांच्या कानावर पडलं तरी त्यांची मस्तकातली जी रग आहे ती कशा प्रकारे लाल होते, निर्माण होते हे आपण बघत आलेलो आहे. आणि तशाच प्रकारे कदाचित हे जे फैजल खान नाव जे आहे ते या लोकांच्या मानसिकतेला पेलावत नसेल, या लोकांच्या आतमध्ये या व्यक्तीनं झिरोपासून आपली निर्माण केलेली जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी त्यांना पाहावत नसेल. म्हणून अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी. म्हणजे एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारचं काम करत असेल, एखादी व्यक्ती चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवत असेल तर ते त्यांना बघवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या कलाकृती ज्या आहेत त्या निर्माण करायच्या, त्याच्यामध्ये षडयंत्र करायचं आणि असे चांगले उद्योगधंदे जे आहेत ते बंद पाडायचे. एक चांगली शिक्षण प्रणाली जो व्यक्ती उदयास आणतो त्याचं खच्चीकरण करायचं, अशा प्रकारची मानसिकता या ठिकाणी काम करत असते. आणि म्हणून या नावामुळं त्यांना उलट्या होत असतील, या नावामुळं त्यांचा जो मेंदू आहे तो उड्या मारत असेल, गुलघाड्या घेत असेल. आणि म्हणून या नावामुळे ज्या व्यक्तीनं निर्माण केलेलं जे स्वतःचं असा हा विद्यार्थ्यांचा जो स्वर्ग आहे तो हाणून पाडायचं काम इथली सिस्टम या ठिकाणी करताना आपणाला दिसत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण बघितलं तर खान सर जे आहेत त्यांच्या या अकॅडमीला आपण सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. त्यांचं जे काम आहे ते या ठिकाणी अतिशय कौतुकास्पद आहे. आणि म्हणून खान सर जे आहेत ते आजपर्यंत आपण बघितलं वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आपणासे वाटत असे, आपलेसे वाटत होते. पण तेच जे खान सर आहेत ते आता एक मुसलमान कसे आहेत, ते फैजल खान कसे आहेत, अशा प्रकारच्या बातम्या समाज माध्यमांमध्ये रंगवल्या जात आहेत. आणि हे ज्या देशातले जे लोक अशा प्रकारची मानसिकता वापरतात तो देश येणाऱ्या कालामध्ये टाकाऊ समजला जाईल, तो देश जगाच्या पाठीवरती घसरला जाईल, तो देश जगाच्या मांडणीवरती अतिशय टाकाऊ पद्धतीची शिक्षण प्रणाली कशी उदयास येते याच्याकडे बघितला जाईल. आणि म्हणून अशा प्रकारचे खान सर मित्रांनो राखून ठेवणं, त्यांचं ऐकणं, त्यांचं आपल्या जीवनामध्ये जे नॉलेज आहे ते वापरणं आणि खऱ्या अर्थानं एक चांगला नागरिक घडवण्याचं काम फैजल खान सर या ठिकाणी या ग्लोबल अकॅडमीच्या माध्यमातून करताना आपणाला दिसत आहेत. आणि म्हणून ॲक्च्युली हा जो झगडा आहे तो 2 कोचिंग क्लासेसमधला इंटरनल आहे. जसं की आपण बघतो की एकाच्या बाजूला एक दुकान असेल तर त्यांच्यामध्ये इंटरनल या ज्या गोष्टी आहेत त्या घडतच असतात. हे जे निंदकाचे घर आहे ते शेजारीच असतं. पण त्या निंदकाच्या टीकेवरून खऱ्या अर्थानं या खान सरांना अजून आत्मविश्वास मिळतो. त्यांचं हे जे काम आहे ते असंच पुढे चालू राहू आणि त्यांच्या माध्यमातून हे जे समाजसेवेचं खरं काम जे आहे ते असंच पुढे चालू राहू, अशा प्रकारची मनोकामना आपण या ठिकाणी व्यक्त करूया.
ते लवकरच या गोष्टीतून सावरो किंवा लवकरच त्यांची या ठिकाणी चांगल्या या गोष्टीची जे त्यांनी निर्माण केलेलं जे स्वराज्य आहे ते पुन्हा एकदा त्याच गतीने पुढे चालू राहू. या गरीब विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं यशाचा जो मनमंत्र आहे तो खान सरांच्या माध्यमातून मिळत राहो, अशा प्रकारची मंगलमय कामना आपण या ठिकाणी व्यक्त करूया आणि त्यांना चांगल्या प्रकारचं बल मिळो, त्याला चांगल्या प्रकारचं यश मिळो आणि त्यांचा हा जो प्लॅटफॉर्म आहे जो ट्रस्टेड लर्निंग अकॅडमी म्हणून ओळखला जातो, खान ग्लोबल स्टडीच्या माध्यमातून ते जगातल्या किंवा भारतातल्या कुठल्याही कोण्या कोपऱ्यामध्ये असणाऱ्या गरीबातल्या गरीब विद्यार्थ्याला अतिशय एका क्लिकच्या माध्यमातून त्यांच्याशी कनेक्ट होता येतं. हे जे त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे जे अभ्यासाचे जे क्रम आहेत ते आपणाला ऑनलाईन मित्रांनो घेता येतात. त्याचा अवश्य लाभ घ्या आणि स्वतःचं करिअर उत्तम प्रकारे घडवा, अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो. सर्वांना जय भीम करतो आणि या ठिकाणी तुमचे राजा जय.